नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. कोतवाली पोलिसांच्या हातावर तुरी देत सराईत आरोपी फरार. पोलिसांच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार होणे आहे. आता नवीन राहिले नाही. अहमदनगरमध्ये अशा अनेक घटना घडून गेल्या आहेत. गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी काटवण खंडोबा सप्तपदी मंगल कार्यालय परिसरात महिला वकील ॲडव्होकेट नाजमीन वजीर बागवान यांच्या घरात शिरून धिंगाणा घालत त्यांना मारहाण करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोक्का गुन्ह्यातील न्यायालयीन कामकाजाचे मूळ कागदपत्रे घेऊन एकूण 1,92,700 रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाला. त्यानंतर महिला वकील यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता संबंधित आरोपी किरण बबन कोळपे, मुक्काम पोस्ट विळद, तालुका अहमदनगर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. किरण कोळपे यास शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा रुग्णालय येथे आणले असता तो कोतवाली पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या निष्क्रिय कार्यक्षमता दिसून येत आहे. तो सराईत आरोपी पळून गेला की पळवला गेला ह्याबद्दल देखील शंका उपस्थित होत आहे. तसेच असे सराईत आरोपी महिला वकिलांवर हल्ला करत असतील तर ते निंदनीय आहे. यासाठी कठोर कायदा होणे गरजेचे आहे. आता कोतवाली पोलीस ह्या घटनेमुळे नेमकी काय भूमिका घेतात किंवा ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या ताब्यातून आरोपी पसार झाला त्यांच्यावर कारवाई करतात की नाही हे पाहणे महत्वाचे आहे. राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.